आज इन्सिमिनेशन झालं. आता तेच वाट पाहणं, तीच हुरहुर. पण आतून मलाच यशाची खात्री वाटते. दादा आणि नमिताच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होणार असं माझं मन मला सांगतंय. कशी आहे स्वीटहार्ट? तुझी खूप आठवण येते. असं वाटतंय की तू जवळ असावंस आणि मी तुझ्या कुशीत असावं आणि मग तू मला म्हणावंस, आशू घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल. सगळं नीट होणार आहे. का रडतेस येडू? तरीच म्हटलं अजून फोन कसा नाही आला. हे असं काय ग करतेस? ह्या वेळेला मी अगदी शहाण्या मुलीसारखं वागले. कशी काय? हे बघ, तूच म्हणाली होतीस इन्सिमिनेशन नंतर 15 दिवस महत्वाचे असतात. त्यातूनही 7व्या दिवशी ओव्ह्युलेशन प्रोबॅबिलिटी इज व्हेरी हाय. बरोबर ना? हो बरोबर. आता 9 दिवस होऊन गेले, म्हणजे 2 दिवस पेशन्स ठेवलाय की नाही मी? हो रे माझ्या सोन्या, अगदी खरंय. मग आता विचारू अश्विनीला? नको. का? नमिता, हे बघ, आशूला आपण सगळं समजावून सांगितलंय आणि तिच्याकडे आपण प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी स्ट्रिप्सही दिल्यात, हो ना? आणि तिने युरिन टेस्ट करून घ्यायची. हो. असं आपण का केलंय माहिती आहे ना तुला? जेव्हा युरिन टेस्ट पॉझिटिव्ह येईल तेव्हा आशूच्या मनात किती खळबळ उडणार आहे ह्याची कल्पना आहे ना मीता तुला? तिच्यातला आणि किटीतला मूलभूत फरक लक्षात घे तू. आपण तिच्यावरचं संकट दूर केलं, त्या उपकाराची परतफेड म्हणून करते ना ती हे. घे पैसे आणि दे मूल, असं असतं का? हां, असं नसतं ना? आणि आपल्यालाही तसं नकोय. आपल्याला तिने त्या मुलात गुंतायलाही हवंय आणि गुंतायला नकोय, हो ना? हो. अवघड आहे ग तिच्यासाठी सुद्धा. मीता, आय एम शुअर योग्य क्षणी मनाची तयारी करून ती टेस्ट करेल
आणि ती आपल्याला सांगेल. तेवढी स्पेस आपण देऊया तिला. नाही विचारणार मी तिला. मी वाट बघेन अजूनही. आणि तशीही मला सवय आहे या सगळ्याची. मीता अगं, नो मीरा, आय एम रिअली परफेक्टली ऑल राईट. आणि मला माहिती आहे माझं वाट बघणं यावेळेला सार्थकी लागणार आहे. ठेव फोन. बाय मीता. बाय. बाळाची चाहूल सगळ्यात आधी जर आईला लागत असेल तर ती मला लागली. पण ती तुझ्या आणि माझ्या बाळाची नाहीये. तुझी खूप गरज आहे मला समीर. मला खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. मला धरून ठेव, घट्ट धरून ठेव. आशू, अगं येडू मी आहे ना. आणि तू हे सगळं आपल्यासाठीच करतेस ना? हा, मग तू का घाबरतेस? जो हक्क फक्त तुझा होता तो मी. आशू, I know. I know it hurts. It hurts badly. अगं पण तू ज्या परिस्थितीत सापडलीस. मला नकोय हे सगळं. मला कुणाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. घे फोन घे. समीर, समीर, आधीच कळलं होतं ना माझा फोन येणार आहे ते. दॅट्स टेलिपॅथी. आशू, मला तर तू दिसतच असतेस माहितीये. माझी आठवण काढत तंद्रीत असलेली, कामात लक्ष न लागणारी, आपल्या नंतरच्या स्वप्नांमध्ये रमलेली, हसणारी. तू कसा आहेस? मी अभ्यास टॉप क्लास आणि नोकरी नो क्लास. म्हणजे आशू, तू लगेच काळजीत पडतेस. हा, मी तुला मागे सांगितलंय ना. अगं, रिसेशनचा फटका इतका जोरदार आहे की हायर अँड फायरमुळे आज जे आहे ते आहे, उद्याचं माहिती नाही. समीर, आशू, घाबरू नको ग तू. तू घाबरलीस तर कसं चालेल? अगर आणि तुझ्या सपोर्टवर तर मी इथे टिकून आहे. दूर असलो तरी जवळ आहे तुझ्या. हो ना? हो. मग माझ्या काळजीने झुरू नकोस. तुझा लाजोळा चेहरा नीट लपवून ठेव. कळलं? आशू, हो.
सांभाळून राहा. तू पण. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. बाय. या. अश्विनी, काय झालं? काय झालं? काय हे? किती या चुका? अशी कामं करायला लागलीस ना तर कठीण आहे सगळं. मी चुका दुरुस्त करून नवीन प्रिंट्स काढते. ते झालंच ग, पण मग हा हिशोब कितीला पडला? वेळेचा अपव्यय, कागदाचा शाहीचा दुप्पट खर्च, वरून माझी बोलणी. मी बघते. अश्विनी, गेल्या काही दिवसांपासून बघतोय मी. काही दिवसांपासून कशाला? समीर गेल्यापासूनच तुझं कामामध्ये अजिबात लक्ष नाहीये. बरं, बस बस, खाली बस. तुझे हे प्रॉब्लेम्स कळतात ग मला. अगदी माझ्या समोरच आहे सगळं. पण म्हणून सोपवलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? पुन्हा नाही होणार असं. आणि अश्विनी, हे जे तू डीटीव्हीचं काम करतेस ना, ते तुझ्यासाठी रोजचं काम असेल, पण कुणासाठी तरी ते फार महत्वाचं आहे. त्यांनी मोठ्या विश्वासाने तुझ्यावरती हे काम सोपवलंय आणि ते नीट पूर्ण करणं ही तुझी जबाबदारी आहे. काही समजतंय का? हो. आणि आपण मागितलेला मोबदला लोक देतात ना आपल्याला, मग त्याचे रिटर्न्स देताना काचकूस कशासाठी? त्यापेक्षा मी म्हणतो काम घेऊच नका ना. अगं, काम देणाऱ्याने तुझ्यावरती जो विश्वास दाखवलाय त्याला तू पात्र ठरायला हवंस. हो, येतंय माझ्या लक्षात. अश्विनी, यातल्या सगळ्या चुका शोधून काढून टाकायच्या. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या क्षणी तू एखाद्या कामाला होकार देतेस त्या क्षणापासून ते काम नीट पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी असते. आणि त्या जबाबदारीसाठी मनापासून 100% देणं हेही मग कर्तव्य ठरतं. बरं, आलोच मी. तोपर्यंत या सगळ्या चुका दुरुस्त करून टाक. पण म्हणजे आता आपल्याला काही सांगता येणार नाही का? बरं, हो, ते बरोबर आहे.
ठीक आहे. ओके अभ्यंकर साहेब, या, थँक्यू, बाय. भयंकर वकिलाचाच फोन होतो ना? नामदेव, भयंकर नाही, अभ्यंकर. ताचता कोर्टाची आणि वकिलाची दोन्ही कामा भयंकरच. तो आधी काय म्हणाल होता महत्वाचा? ते काय म्हणणार? हं? उद्या केसचा निकाल आहे, कळेलच उद्या. देवा रामेश्वरा, आमच्या बाजूनेच निकाल लागा दे रे महाराजा. केसचा निकाल आपल्या बाजूने लागायलाच हवा नामदेव. पण काय असतं ना, हे कायदे, कोर्ट कचेरी ही दुनियाच वेगळी आहे रे. तिकडे फक्त पुरावे, कागदपत्र यांनाच मानतात. दिलेला शब्द, फिरवलेला शब्द, विश्वासाने तोंडी केलेला व्यवहार, या गोष्टींना इथे काहीच थारा नसतो. आपण खराच साहेब. तो कुलकर्णी मराठी माणूस म्हणान आपण त्याका जवळ केलो, आपलं मानलो, पण उलटून आपल्यावरच त्यांना केस केल्या. हा, नुकसान ती नुकसानी आणि वर बदनामी. आपल्या जागेवर त्याच्या नावाचं बोर्ड. आणि नुकसान पण थोडं थोडकं नाही रे, 2 कोटींचं नुकसान. हे नुकसान आपण केस जिंकू तेव्हा भरून निघेलही नामदेव. पण बदनामीचं काय? ती तर झालीच ना. आपली साईट पुन्हा आपल्या ताब्यात येऊन जेव्हा आपल्या कंपनीचा बोर्ड तिथे लागेल ना, त्यावेळी ती बदनामी पुसली जाईल. या 2 कोटींच्या नुकसानापेक्षा मला आपली इभ्रत आणि त्या साईटवर आपली निष्कलंक मालकी दाखवणारा आपला बोर्ड, या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. पण हे सगळं उद्या काय होतंय यावर अवलंबून आहे. साहेब, साहेब काय काळजी करू नको. हा, देवा काळजी असा. अहो, रक्ताचा पाणी करून आपण आपली ती साईट बनवलेली असा. आपल्या मालकीची जागा आपल्या ताब्यात येतलीच. अहो, देवाच्या काठीचा आवाज कोणाक ऐकक येत नाही. बघूया काय होतंय नक्की ते उद्या. त्यांनी मोठ्या विश्वासाने तुझ्यावर ते काम सोपवलंय आणि ते नीट पूर्ण करणं ही तुझी जबाबदारी आहे. आणि आपण मागितलेला मोबदला लोक देतात ना आपल्याला, मग त्याचे रिटर्न्स देताना काचकूस कशासाठी? हा, त्यापेक्षा मी म्हणतो काम घेऊच नका ना. अगं, काम देणाऱ्याने तुझ्यावरती जो विश्वास दाखवलाय त्याला तू पात्र ठरायला हवंस. ज्या क्षणी तू एखाद्या कामाला होकार देतेस त्या क्षणापासून ते काम नीट पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी असते. आणि त्या जबाबदारीसाठी मनापासून 100% देणं हे मग कर्तव्य ठरतं.